जी ताकद आम्ही एकमेकांवर वापरतोय ती या परिसराच्या विकासासाठी आपण केलं पाहिजे। जे टीका होत आहे त्याचं उत्तर आम्ही काय विकास करणार आहे याच्यावर आम्ही दोघं बोलणार आहे। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद व्हायला तर ही युती दीर्घकाळ टिकेल याचा मला ठाम विश्वास आहे। लोक त्याच्याबद्दल म्हणतील की प्रत्येक वेळी कुठलेही राजकीय नेते एकत्र आल्यानंतर ठरलेली स्क्रिप्ट आहे की आम्ही विकासासाठी एकत्र आलो, त्याच्यामुळे काही लोक त्याची थट्टा करत असतील। पण एक आपण गोष्ट मान्य केली पाहिजे की कागल शहरामध्ये आज भलेही 10-11 वर्ष आम्ही एकमेकाला विरोध केला, पण काम करणारे हे दोनच नेते कागल शहरामध्ये होते हे आपण मान्य केलं पाहिजे। त्यांच्याकडून नाही झालं तर माझ्याकडे, माझ्याकडून नाही झालं तर त्यांच्याकडे, आणि त्याच्यामुळं आज दोन्ही नेते ते फक्त कागल शहरापुरतं नाही, मुरगुडमध्येही आपली युती झाली। जसं भैया मानेंनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की आतापर्यंत दोन्ही नेत्यांनी कागलच्या विकासासाठी काम केले। मुश्रीफ साहेबांनी बऱ्याच वर्षापासून या कागलच्या विजनसाठी काम केले आणि काम दिसते। पण आता आम्ही विचार केला आणि त्यासाठी ज्या लोकांनी आम्हाला एकत्र आणण्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो। आणि त्याच्यामध्ये आम्ही विचार केला की जी ताकद आम्ही एकमेकांवर वापरतोय ती या परिसराच्या विकासासाठी आपण केलं पाहिजे। आणि मी सांगतो तुम्हाला की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद व्हायला तर ही युती दीर्घकाळ टिकेल याचा मला ठाम विश्वास आहे। आता ठीक आहे, आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा टीका टिप्पणी होते। जेव्हा 17 तारखेला हा बॉम्ब फुटला तेव्हा बऱ्याच लोकांना हे आश्चर्य वाटलं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की दोन्ही बाजूला अपेक्षा जास्त होती, उमेदवारीची अपेक्षा जास्त होती आणि त्याच्यामुळं आज दोन्ही नेत्याचा मान राखून ज्या ज्या लोकांनी माघार घेतली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। भैया मानेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की ज्या पार्टीमध्ये पण ज्या लोकांनी फक्त पक्षाचा फॉर्म भरला, अपक्ष भरलाच नाही, त्यांचंही अभिनंदन केलं। पण त्याच्या पुढे पण मी जाऊन सांगतो आमच्या सगळे घेऊन फॉर्म माझ्या हातातच दिला, कोणी भरलाच नाही। भरलेले फक्त 9x2 18 फॉर्म आम्ही भरले। या व्यवस्थापनालाही माझ्या पार्टीमध्ये लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विश्वास साहेबांनंतर माझ्यावर ठेवला। आणि एक येत्या काळामध्ये मला असं वाटतं की मुश्रीफ साहेब असेल, मी असेल, ज्या काही सभा होती घरोघरी जो प्रचार होईल, आमचा एक जाहीरनामा डिक्लेअर होणार आहे आणि आम्ही जाहीरनाम्यावर बोलणार। जे टीका होत आहे त्याचं उत्तर आम्ही काय विकास करणार आहे याच्यावर आम्ही दोघं बोलणार आहे। आणि एक सांगतो की कागलमध्ये जे आपल्याला विकास करायचा आहे येत्या काळामध्ये सर्वाधिक आपल्याला याच्यामध्ये निधी खेचवण्याची आहे आणि आमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षाखाली ते 100% होणार आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे राहिले, जे मुद्दे आपल्याला करायचे 2011 ते 16 स्वर्गीय राजेसाहेब आणि मुश्रीफ साहेबांनी बसून तो जाहीरनामा केला होता। आता योगायोगाने 10 वर्षानंतर त्याची परत पुनरावृत्ती आपल्याला करायला एक संधी मिळते आणि दोन्ही नेत्यांनी मिळून जाहीरनाम्यावर बरेच खर्च केलेला आहे। आणि एक आहे, आम्ही जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं जर आम्ही वेगळं लढलो असतो तर त्यांचा जाहीरनामा आणि आमचा जाहीरनामा बऱ्यापैकी कॉमनच होता। म्हणजे आमच्या डोक्यामध्ये जे विजन डॉक्युमेंट आहे ते भलेही आम्ही वेगळं लढलो असतो तरी एकच आहे, बऱ्यापैकी होते तेच होते। त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ठीक आहे, विरोधीमध्ये काही पॅनल उभा राहिले, लोकतंत्रामध्ये प्रत्येकाला इलेक्शनला उभारायचा अधिकार आहे, त्याच्यानंतर काही अपक्ष उभारलेले आहेत। माझं मत आहे की त्या गोष्टीने दुर्लक्ष करून आज दोन्ही नेत्यांनी एकत्र ताकद लावली, कारण सर्वांगीण विकास या परिसरामध्ये आपण दोघांनी केलेला आहे आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं की हेही मोठ्या प्रमाणामध्ये करू। कालच मला वाटतं मुश्रीफ साहेबांची, संजय बाबांची भेट झाली आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये त्याचाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळेल। त्याच्यावर अधिक मुश्रीफ साहेब पण आपल्या भाषणामध्ये बोलतील। याही होती मुश्रीफ साहेब असेल, मी असेल आणि संजय बाबा असेल, आपण मिळून येत्या काळामध्ये आपल्याला युती करायची। मी आमचे बंधू अखिलेश राजेंचेही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनीही माझ्या शब्दाला मान ठेवून या युतीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आभार व्यक्त करतो। माझ्या सगळ्या उमेदवारांना एक विनंती आहे की तुम्ही घर टू घर प्रचार करा। बऱ्यापैकी प्रत्येक प्रभागामध्ये जॉईंट मीटिंग झालेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे। कोणी ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका,
आणि येत्या काळामध्ये आपल्याला या नगरपालिकेमध्ये आपला झेंडा फडकवायचा आहे, झेंडा फडकवणार, पण उच्चांकित मतांनी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे काढलं आलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न टीका टिप्पणीचा, आज फार काही मी भाषण करत नाही. मला असं वाटतं त्या टीका टिप्पणीला उत्तर द्यायच्या समितीचा अध्यक्ष आपण प्रकाश आंबेडकर साहेबांना करूया. त्याबद्दल त्यांचा अनुभव किती जास्त आहे माझ्यापेक्षा मला वाटतं कोणी बोलू शकत नाही. काय करायचं प्रकाश कुठे टोमणार मला ते साहेबांनी वरती संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आनंदा पथाने फार जोरात हसायला लागले. प्रत्येक थट्टेचा भाग वेगळा. काय करा, राजेसाहेबांचे भाषणाची शैली थोडीशी माझ्यामध्ये आलेली आहे. भैयामध्ये तोंडावर हसायला तो भाग वेगळा. आपण सगळ्यांनी या पॅनलला आणि या आपल्या नगराध्यक्षाबद्दल उच्चांकित मताने निवडून देऊ अशी अपेक्षा व्यक्त करून मी सांगतो. जय हिंद, जय. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.